ही जी नवीन पिढी आली आहे तिचा तथ्यांशी काही संबंध नाही आहे. यांना काय माहिती असतं? फक्त यूट्यूबर्स आणि इंस्टाग्राम. एका मिनिटात ही इतिहासात PhD होतात, तेही बॅकग्राऊंड म्युझिक सोबत. सगळं काही येतं. अशा पद्धतीने स्क्रीन फ्लॅश होत असते. ट्रिपल डॉक्टरेट, अर्थशास्त्र, इतिहास, संस्कृतीमध्ये. थोडं तरी जमिनीवर या, थोडं तरी 2 महिन्यांसाठी इंस्टाग्राम अनइन्स्टॉल करा आणि आपली PhD सरेंडर करा. मनात थोडी जागा ठेवा की कदाचित तुम्ही इतिहासात PhD नाही आहात. हे जे पॉडकास्टमध्ये इतिहासकार बनून येतात त्यांना इतिहासातलं काही माहीत नसतं. हे जे इतिहासकार बनून येत आहेत ते कोणत्या युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहेत? कोणत्या युनिव्हर्सिटीचे नाही, हो तेच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे. पण हे येतात आणि पॉडकास्टमध्ये बसतात. त्यांना 4K 8K मध्ये रेकॉर्ड केलं जातं आणि समोर बसलेला माणूस त्यांची गोष्ट अगदी लक्ष देऊन ऐकेल. तुम्हाला वाटतं की हेच खरं आहे? त्या पॉडकास्टला टायटल दिलं जातं, भारताचा तो खरा इतिहास जो तुमच्यापासून लपवला गेला. आणि तुम्ही म्हणता हाच आहे खरा इतिहास. तो 1 तासाचा पॉडकास्ट असेल, पण तुम्ही तर त्याच्या 1 मिनिटाच्या क्लिपमध्येच PhD होता. हा संपूर्ण देश 1 मिनिटाच्या क्लिपमध्ये इतिहास आणि अर्थशास्त्रात प्रत्येक गोष्टीत अगदी सायन्समध्ये सुद्धा PhD करून बसलाय. जे BA नापास आहेत ते येऊन सांगतात की आमच्याकडे पुराणांमध्ये क्वांटम मेकॅनिक्सवर खूप रिसर्च आहे. लल्लूलाल झुमता कॉलेजमधून ज्यांना BA पास होता आलं नाही ते 1 मिनिटाची इंस्टाग्राम रील पाहून क्वांटम फिजिक्समध्ये PhD झाले आहेत आणि पूर्ण आत्मविश्वासाने ट्रेनच्या जनरल डब्यात 8-10 लोकांना एकत्र करून ज्ञान देतात. ते बाकीचेही अगदी मान हलवून ऐकत असतात. हो बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. बघा जे क्वांटा आहे ना, क्वा आणि टा, त्याचा संबंध कुंडलिनी शक्तीशी आहे. आपली शिक्षण व्यवस्था अशी आहे की ही जी नवीन मुलं येत आहेत त्यापैकी कोणी कॉपी करून पास झालंय तर कोणी ग्रेस मार्क्स मिळवून. CBSE सारख्या बोर्डांनी आपले सिलेबस असे केले आहेत की टक्केवारीची भानगड नसते, सहज पास होतात. त्यामुळे अभ्यासातील तो कस आता उरलेला नाही. अभ्यासात शिस्त नसल्यामुळे मग इकडून तिकडून काहीतरी वाचलं किंवा ऐकलं त्यालाच हे विज्ञान मानतात, त्यालाच अर्थशास्त्र मानतात आणि मग परदेशात जाऊन त्यावर हक्क गाजवायला लागतात. आपला हा सगळा गोंधळ पूर्णपणे पोकळ आहे. आपण काही भगतसिंग किंवा राजगुरू यांच्यासारखी खरी क्रांती करत नाही आहोत.